शैक्षणिक सत्र 2026-27 पासून शाळांना अधिकारी भेट देणार आहेत. या भेटीच्या दरम्यान महत्त्वाचे 12 मुद्दे हे तपासले जाणार आहेत. राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांना दर आठवड्याला किती शाळा भेटी अनिवार्य करण्यात आल्या आहेत हे आज आपण एका महत्त्वाच्या पत्राच्या माध्यमातून जाणून घेऊया. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण शिक्षण आयुक्तालयाचं एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. आपण जर शिक्षक, मुख्याध्यापक किंवा शिक्षण क्षेत्राशी संबंधित असाल तर अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण थोडक्यामध्ये या पत्रामध्ये नेमकं काय सांगितलं ते जाणून घेऊया. त्यास अनुसरून निर्देशित करण्यात येते की शाळा भेटी या शैक्षणिक शाळा भेटी स्वरूपाच्या असाव्यात. वार्षिक तपासणी, विशेष उपक्रमाच्या वेळी भेटी, स्नेहसंमेलन, विविध स्पर्धा, चौकशी निमित्त भेट, परीक्षा काळातील भेट या व्यतिरिक्त सदरची शैक्षणिक शाळा भेट असणार आहे. UDIAS प्लसमध्ये शाळा भेटी नोंदवण्याची सुविधा आहे. सन 2025-26 मध्ये राज्यभरात फक्त 11,532 शाळा भेटी झाल्याची नोंद आहे. सदरचं प्रमाण अतिशय कमी आहे. म्हणून शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून विविध स्तरावरील अधिकारी यांना शैक्षणिक शाळा भेटीचे पुढील प्रमाणे उद्दिष्ट देण्यात येत आहे. राज्यस्तरीय अधिकारी दर 15 दिवसातून किमान 2 शाळा, विभागस्तरीय अधिकारी दर आठवड्याला किमान 2 शाळा, जिल्हास्तरीय अधिकारी दर आठवड्याला किमान 2 शाळा, तालुकास्तरीय अधिकारी दर आठवड्याला किमान 3 शाळा, अधीक्षक शालेय पोषण आहार दर आठवड्याला किमान 4 शाळा, विस्तार अधिकारी शिक्षण दर आठवड्याला किमान 4 शाळा आणि समूह साधन केंद्र समन्वयक दर आठवड्याला किमान 5 शाळा. सदर शाळा भेट दरम्यान गुणवत्तेच्या विविध बाबी संबंधी सद्यस्थिती, आवश्यक मदत, मार्गदर्शन, सुधारण्यासाठी वाव, चांगल्या कामाचे कौतुक या अनुषंगाने बाबींची तपासणी केली करावी. यानुसार सदर शाळा भेटी करताना प्रामुख्याने पुढील मुद्द्यांची पडताळणी तपासणी करावी. मुद्दा क्रमांक 1, शिक्षक व विद्यार्थी उपस्थिती, शाळा परिसर स्वच्छता व विद्यार्थी वैयक्तिक स्वच्छता, वर्ग अध्यापन निरीक्षण, किमान 1 वर्ग 1 तासिका, विद्यार्थ्यांशी संवाद, प्रश्नोत्तरे याद्वारे त्यांची संपादनूक पडताळणी, किमान 1 वर्ग, निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत विद्यार्थी संपादनूक, आनंददायी शनिवार अंमलबजावणी, विविध स्पर्धा परीक्षा तयारी, डॉक्टर जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम अंमलबजावणी, PM पोषण, मेनू, आहार, चव, स्वच्छता इत्यादी, शाळेत उपलब्ध विविध शैक्षणिक साहित्य, किट, लॅब त्यांचा वापर, शाळेत घेतले जाणारे खेळ व त्याबाबतची तयारी, विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात उपाययोजना. उपरोक्त मुद्द्यांच्या आधारे शाळेबद्दल सर्वसाधारण अभिप्राय, उल्लेखनीय बाबी, आढळलेल्या त्रुटी, सूचना इत्यादी नमूद करावा. सदर शाळा भेटीचा अहवाल संबंधित अधिकारी यांनी सरळ प्रणालीवर अपलोड करावा. उपरोक्त नमूद मुद्द्यांच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये सर्व राज्यस्तरीय ते तालुकास्तरीय अधिकारी यांनी नियमितपणे शैक्षणिक शाळा भेटी कराव्यात व शाळा भेटीचा उपरोक्त नमूद मुद्देनिहाय अहवाल सरळ प्रणालीवर सादर करावा. राज्य, विभाग, जिल्हा, तालुका स्तरावरील अधिकारी यांनी आपल्या अधीनस्थ अधिकारी यांच्या शाळा भेटीबाबत नियमितपणे आढावा घ्यावा, असे माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. दिनांक 14 जून 2026 हे एक महत्त्वाचं पत्र आहे. हे पत्र आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी जाणून घेतलं. नियमित शाळा भेटीच्या अनुषंगाने या पत्रामध्ये जी महत्त्वाची माहिती दिलेली आहे ती मुख्याध्यापक, शिक्षक
आणि सर्व पालकांसाठी महत्त्वाची आहे. सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.